इयत्ता 10वी राज्यशास्त्र राजकीय पक्ष प्रकरण 3 राजकीय पक्ष भाग 2। विद्यार्थी मित्र हो, आपण याआधी राजकीय पक्ष या प्रकरणातील राजकीय पक्षाची काही ठळक वैशिष्ट्ये पाहिली आहेत. म्हणजेच या प्रकरणातला अर्धा भाग झालेला आहे. आता आपण या पुढील भाग दुसरा भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप आणि त्यापुढील पाठ्यांश पाहणार आहोत. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. काही अपवाद वगळता केंद्र व राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत होते. म्हणजे भारत स्वतंत्र झाला आणि भारतभर ज्या पक्षाची सत्ता अपवाद वगळता आली किंवा निर्माण झाली तो पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष. भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती. म्हणून या काळातील पक्षपद्धतीचे वर्णन एक प्रबळ पक्षपद्धती असे केले जाते. एक पक्ष पद्धती म्हणजे एकाच पक्षाचा प्रभाव असणे असा याचा अर्थ होतो. एक प्रबळ पक्ष पद्धतीला 1977 मध्ये आव्हान दिले गेले. 1950 पासून 27 वर्षाने जवळजवळ एक पक्ष पद्धतीला आव्हान मिळालं. हे आव्हान काँग्रेसेतर पक्षांनी एकत्र येऊन दिले आणि मग काँग्रेसला पर्याय म्हणून काँग्रेसच्या विरोधात लढणारे इतर सर्व पक्ष एकत्र आले आणि काँग्रेस समोर पर्याय सर्वपक्षीय एकत्र येऊन दिला गेला. 1989च्या लोकसभा निवडणुकीत राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब संपुष्टात आली आणि मग पुन्हा 12 वर्षांनी भारत देशाच्या पक्षपद्धतीमध्ये किंवा प्रभावी पक्ष असं म्हणण्यासारखं राहिलं नाही. 1977 नंतर 1989 मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकात एकाच पक्षाचे वर्चस्व ही बाब संपुष्टात आली. त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन म्हणजेच आघाडी करून आघाडीचे शासन स्थापन करण्यास सुरुवात केली. आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केले. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्षपद्धतीने खोटा ठरवला. इथे एक महत्त्वाचा मुद्दा भारतीय जनतेच्या रयतेच्या किंवा भारतीय नागरिकांच्या लक्षात आला की एकच पक्ष किंवा एखादाच पक्ष प्रभावी असू शकतो आणि त्याच्यामार्फतच शासन चालवले जावे, सत्ता चालवली जावी अशी जी काही माणसाच्या मनामध्ये भारतीय माणसाच्या मनामध्ये एक प्रकारची भावना धारणा झाली होती ती या काळात संपुष्टात आली आणि त्यामुळे आघाडी सरकार सुद्धा स्थिर सरकार देऊ शकतं, त्यांचे कार्यक्रम राबवू शकतं, अनेक पक्ष एकत्र येऊन आघाडी करून सत्ता स्थापन केली जाऊ शकते हे या काळात लक्षात आलं. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज संपुष्टात आला. आघाडीचे शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावली. म्हणजेच काय झालं का आघाडी शासन हे अस्तित्वात येऊन 5 वर्ष टिकू शकतं हे भारतीय जनमानसात ठासलं गेलं. त्यामुळे आघाडी सरकार 1989 नंतर अस्तित्वात येऊ लागलं. आता पुस्तकात आपण प्रकरण पाहत असताना काही मध्ये आपल्याला ठळक वेगवेगळ्या रंगामध्ये चौकटी दिलेल्या आहेत आणि त्या चौकटीमध्ये काही लक्षात ठेवा मुलांना, तुम्हाला हे माहीत आहे का, विचार करावं, लिहा असे काही मतळे देऊन चौकोन तयार केलेले असतात. करून पहा. तेही जाता जाता आपण बघायचे आहेत.
एकाच राजकीय पक्षाच्या म्हणजे त्या अनुषंगाने वरच्या संदर्भाच्या अनुषंगाने एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असल्यास व अन्य कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावी नसल्यास त्या पक्ष पद्धतीला एकपक्ष पद्धती असे म्हणतात. आता एक पक्ष पद्धतीचा इथं व्याख्या दिलेली आहे. एक पक्ष पद्धती म्हणजे काय ते स्पष्ट करून सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला ते आणखीन एकदा सांगतो. एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असल्यास व अन्य कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावी नसल्यास त्या पक्षपद्धतीला एक पक्ष पद्धती असे म्हणतात. राजकारणात दोन पक्ष ही दुसरी व्याख्या आहे. दुसऱ्या संकल्पना स्पष्ट होते याच्यामधून. राजकारणात दोन राजकीय पक्ष प्रभावी असतात आणि आलटून पालटून या दोन राजकीय पक्षाच्या हाती सत्ता जाते तेव्हा ती शासन पद्धती द्विपक्ष पद्धती मानली जाते किंवा म्हटलं जातं. अनेक राजकीय पक्ष, आता इथं तिसरी संकल्पना स्पष्ट होते. अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असताना आणि सर्वांच्या कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असताना अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो अशी पद्धती बहुपक्ष पद्धती म्हणून ओळखली जाते. आता इथं आपल्याला तिन्ही वेगवेगळ्या संज्ञा संकल्पना किंवा व्याख्या दिलेल्या आहेत आणि त्या एक पक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती आणि बहुपक्ष पद्धती ही संकल्पना तिन्हीच्या तिन्ही ते स्पष्ट होतात. ही म्हणण्यापेक्षा ह्या संकल्पना स्पष्ट होतात. वर्तमान काळातील या बातम्यातून तुम्हाला काय समजते ते थोडक्यात सांगा असं एका चौकटीत म्हटलेलं आहे. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षाची मुंबईत बैठक झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार ही बातमी आहे. म्हणजेच काय, सत्ताधारी पक्ष म्हणजे सत्तेवर आलेला पक्ष, बहुमताने सत्तेवर येतो तो पक्ष सत्ताधारी पक्ष होतो आणि त्याच्या विरोधात संपूर्ण विरोधी पक्ष जे पण कोणी असतील ते एकत्र येऊन शेतकऱ्याच्या समस्या मांडणार आहेत, हाती घेणार आहेत. सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागात संवाद यात्राचे आयोजन केलेलं आहे. म्हणजे जनसंपर्क सुरू केलेला आहे असा याचा अर्थ होतो. समजा तुम्ही विरोधी पक्षनेते आहात आणि आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केली नाही हे तुमच्या पक्षाच्या नजरेत आले आहे. विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही काय भूमिका बजावाल. आता इथं आपल्याला आणखीन एक संकल्पना स्पष्ट होताना दिसते. विरोधी पक्षनेता. विरोधी पक्षनेता हा सरकारच्या उणिवावर, सरकारच्या चुकीच्या धोरणावर प्रखरपणे टीका करतो किंवा लोकांच्या निदर्शनास आणून देतो. हे विरोधी पक्षाचं काम असते. हे इथं आपल्याला पाहायला मिळतं. विचार करावं लिहा. महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी पक्षविरहित लोकशाहीची संकल्पना मांडली. आधुनिक काळात अशी लोकशाही आणायची असेल तर काय करावे लागेल. हे आपल्याला म्हणजे विद्यार्थ्याला असा प्रश्न विचारला गेला आहे का पक्षविरहित लोकशाही कशी काय अस्तित्वात येईल बरं. मग सगळ्यांचं एक उदाहरण देता येईल. नेहरूच्या काळामध्ये मंत्रिमंडळामध्ये अटल बिहारी वाजपेयी किंवा त्यांचे श्यामाप्रकाश मुखर्जी नावाचे ग्रस्त जे विरोधी पक्षाचे होते RSSचे, त्यांना मंत्रिमंडळात घेतलं होतं. म्हणजे इथं पक्षविरहित मंत्रिमंडळ बनवलं होतं असा अर्थ घ्यायला काहीच हरकत नाही. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी प्रकर्षाने लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला चौकोनातून दिलेल्या असतात. हे करून पहा. राजकीय पक्षाच्या प्रमुख 2 आघाड्या इथे दिल्या आहेत. त्यातील घटक पक्ष शोधा व त्यांची नावे लिहा असं म्हटलंय. आता 2 आघाड्या कोणत्या, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA आणि संयुक्त पुरोगामी आघाडी UPA ह्या 2 पक्षांनी अलायन्स केलेल्या पक्षाबरोबरचे गट आहेत. म्हणजे यांना अनेक पक्षांनी या आघाड्यांना एकत्र येऊन पाठिंबा दिला होता आणि त्यावेळी त्या आघाडीचं सरकार होतं. आता सध्या सरकार केंद्रात आहे तेही एक प्रकारच्या आघाडीचंच आहे. हेही लक्षात ठेवा. याला UPA म्हणतात. हेही जाणून घ्या. राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष. आता आपण मेन मुद्द्यावर आलो आहे. या प्रकरणातल्या पक्षपद्धती पाहत असताना पक्ष म्हणजे काय, पक्षाची विचारधारा म्हणजे काय, किंवा पक्ष आणि विरोधी पक्ष म्हणजे काय, विरोधी पक्षनेता म्हणजे काय, आघाडी म्हणजे काय, या अशा अनेक प्रश्नाचा उहापोह केलेला आहे. तर राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणतात.
राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेल्या पुढील निकषांची पूर्तता व्हावी लागते. म्हणजे राष्ट्रीय पक्ष व्हायला काही पात्रता आहे, काही अटी आहेत, काही नियम आहेत, काही शर्ती आहेत आणि त्या शर्ती अटी नियम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय पक्षाची पात्रता मिळते, म्हणजे राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषणा होते. आता पहिली अट काय आहे तर 4 किंवा अधिक राज्यामध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकात किमान 6% वैध मते मिळवणे आवश्यक आहे. 4 किंवा अधिक राज्याच्या लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% वैध म्हणजे खरी मते मिळवणे, पात्र मते मिळवणे आवश्यक असते. तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यामधून किमान 4 सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजेत. म्हणजे एकाच राज्यातून जरी आले तरी चालतील, 4 सदस्य लोकसभेवर निवडून गेलेले, किंवा संबंध आपल्याकडे जेवढी राज्य आहेत तेवढ्या राज्यातून 4 सदस्य त्या पक्षाचे असले पाहिजेत, असा याचा अर्थ होतो. आणखीन त्याला दुसरा एक मुद्दा आहे, एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघातून तसेच किमान 3 राज्यामधून उमेदवार निवडून येणे आवश्यक असते. आता हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. काय बरं, एकूण लोकसभा मतदारसंघाच्या म्हणजे आपल्याकडे 543 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि त्याच्यातून 2% मतदारसंघातून किमान 3 राज्यातून उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे. आता हे झालं राष्ट्रीय पक्षाच्या संदर्भात. आता प्रादेशिक पक्ष म्हणजे काय, म्हणजे राज्य पातळीवरले पक्ष, मग त्याला प्रादेशिक पक्ष म्हणतात. प्रादेशिक किंवा राज्य पातळीवर पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने काही निकष सांगितलेले आहेत आणि ते निकष कसे आहेत पुढील प्रमाणे आहेत. लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% मिळवणे आणि किमान 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक असते. बघा, राष्ट्रीय पक्षाला 4 सदस्य लोकसभेत निवडून जाणे आवश्यक आहे त्या पक्षाचे, मग ते एका राज्यातून जावो किंवा अनेक राज्यातून जावो, पण त्या पक्षाचे 4 सदस्य निवडून जाणे गरजेचं आहे. तर राज्य पातळीवरील पक्षाला म्हणजे प्रादेशिक पक्षाला किंवा राज्य पक्षाला विधानसभेतून 2 सदस्य निवडून जाणं आवश्यक आहे. दुसरी अट आहे किंवा त्याची विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% जागा किंवा किमान 3 जागा प्राप्त करणे आवश्यक आहे. आता महाराष्ट्र राज्यात किती आहेत, 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. 288 उदाहरणार्थ आपण महाराष्ट्राचं घेतलं, 288 मतदारसंघातून 3% जागा, आता 288च्या 3% जागा जवळजवळ 9 होतात, 8.5-9 होतात. तर 9 होतात, तर 9 सदस्य विधानसभेत निवडून गेले पाहिजेत किंवा किमान 2 सदस्य तरी विधानसभेवर निवडून आले पाहिजे. 3 सदस्य, किमान 3 सदस्य 3% जागा किंवा किमान 3 जागा प्राप्त करणे आवश्यक आहे. अशी 8 विधानसभेच्या 3 उमेदवारांनी पूर्ण केली की मग त्यांना त्यांच्या पक्षांना प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळते. आता हे आपण काय पाहिलं का राष्ट्रीय पक्षाची पात्रता आणि प्रादेशिक पक्षाची पात्रता काय हे आपण लक्षात घेतलं किंवा समजून घेतलं. पुन्हा एकदा नीट ऐका, लक्षात ठेवा का प्रादेशिक पक्षाला किमान 3% जागा तिथल्या सदस्य संख्येच्या त्या राज्याच्या सदस्य संख्येच्या किमान 3% जागा वर त्यांचे सदस्य निवडून येणे गरजेचे आहे किंवा किमान 3 सदस्य तरी निवडून येणं गरजेचं आहे. किंवा लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे आणि 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक आहे. म्हणजे 6% मतं जरी मिळाली, एकूण मतसंख्येच्या 6% जरी मतं मिळाली तरी त्याला प्रादेशिक पक्षाचा दर्जा प्राप्त होतो. किंवा मग 2 सदस्य निवडून आले पाहिजेत किंवा तिथील मतदारसंघाच्या 3% किंवा 3 सदस्य निवडून आले पाहिजेत. ह्या अटी प्रादेशिक पक्षासाठी आहेत. आणि राष्ट्रीय पक्षासाठी कसल्या अटी आहेत पुन्हा एकदा जाऊया वरती. 6% वैध मते मिळवणे गरजेचं आहे. कुठं, लोकसभा व विधानसभा
निवडणुकीत मागील निवडणुकीत म्हणतो आपण त्याचं कारण काय का आपल्याला कधी कळेल, मागच्या निवडणुकीच्या वरूनच लक्षात येईल की ह्या पक्षाला किती प्रभाव आहे किंवा हा पक्ष किती टक्के मतं मिळवलेला आहे किंवा हा पक्ष किती जागा मिळवलेला आहे. आता 6% मतं किंवा लोकसभेत 4 सदस्य निवडून आले पाहिजेत तेव्हा तो राष्ट्रीय पक्ष होतो. एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघातून तसेच किमान 3 राज्यातून उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे. ह्या अटी पूर्णपणे पार केल्या पाहिजेत तेव्हा त्याला राष्ट्रीय पक्षाची मान्यता निवडणूक आयोग देतो.